नमस्कार. चला आज पुन्हा एकदा साडी कवर घेऊन आले तुमच्यासाठी. पहिल्या साडी कवरला खूप छान रिस्पॉन्स दिला, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आता आपण साडी कवरचा दुसरा प्रकार बघणार आहोत. त्यासाठी मी ब्लाऊज पीसचा कपडा घेतला आहे. ब्रोकेडमध्ये ब्लाऊज पीस आहे. या ठिकाणी तुम्ही कॉटनचा पण घेऊ शकता. आता मी तुम्हाला मेजरमेंट दाखवते. माझ्याकडे किती पीस आहे, त्यात मी कसं ॲडजस्ट करते. थोडा मी वरचा भाग खाली घेतला आहे 4 ते 5 इंच आणि खालचा जो पार्ट आहे तो 13 इंच भरला आहे आणि वरचा 9 इंच भरला आहे. असं मी एकसारखा करून घेते. आता यामध्ये मला ॲडजस्ट करायचे साडी कवर. तर अशा प्रकारे मी एखादी साडी घेऊन साडी ठेवून बघितली. या कपड्यावर माझी साडी बसून थोडं अर्धा इंच साईडला कापड येते आहे, म्हणजे परफेक्ट माप बसले आहे. आता मी काय केले की खालची जी बंद बाजू आहे ती कट करून घेतली आणि वरती 4 ते 5 इंचा जो पट्टा आहे तो आपल्याला अजून कट करायचा नाही आहे. तर आता वरती 4 ते 5 इंचाचा जो पट्टा आहे तेथे आपल्याला प्लास्टिक लावायचं नाही आहे. आपण जे प्लास्टिक लावतो ते आपण येथे लावणार नाही आहे. तर येथे काय लावणार आहे ते मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. आता पट्टा एक साईडला आणि चैन एक साईडला असणार आहे बरं का. तीच तर ट्रिक आहे जी तुम्हाला व्हिडिओत पुढे समजणार आहे. आता मी जो 9 इंचाचा पार्ट आहे त्याला गोट वाळून घेतला आहे आणि ज्या बाजूने गोट वाळले नाही त्या बाजूने मी चैन लावून घेतली. पुन्हा एकदा सांगते, ज्या बाजूने गोट वाळला आहे त्याच्या विरुद्ध बाजूने आपल्याला चैन लावायची आहे आणि दापटीप टाकायची आहे. आता चैन आणि दापटीप झाल्यानंतर आपल्याला जो मेन खालचा पार्ट आहे 13 इंचाचा त्याला आपल्याला चैन जोडून घ्यायची आहे. चैनमध्ये आधी रनर टाकायचे नाही, आधी चैन जोडून घ्यायची. त्यानंतर चैनच्या बाजूला आपल्याला गोट वाळायचा आहे. डबल फोल्डमध्ये मी गोट वाळून घेते. मी येथे सेम मॅचिंग कपडा घेतला आहे, त्याने गोट वाळून घेतला आहे डबल फोल्डमध्ये. तुम्हाला जर जमत नसेल तर तुम्ही इस्त्री करून घेऊ शकतात डबल कपड्याला, मग गोट वाळून घेऊ शकतात. अशा पद्धतीने मी रनर टाकले आणि आता ट्रिक म्हणजे आपण प्लास्टिक लावणार नाही आहोत, तर आपण येथे नेट यूज करणार आहोत. नेटला पण एका बाजूने गोट वाळून घेतला आणि कपड्याचा गोट आणि नेटचा गोट एकमेकांवर ठेवून आपल्याला शिलाई करायची आहे, जेणेकरून आपली नेट एकदम पक्की बसेल. किती पण हेवी साडी ठेवा किंवा किती पण ओढलं जाऊ द्या, आपलं नेट फाटणार नाही आहे. एकदम फिनिशिंगमध्ये नेट बसेल. डायरेक्ट नेट लावलं तर एका शिलाईमध्ये ते उसवलं जाईल. त्यामुळे आपल्याला गोट वाळूनच शिलाई करायची आहे. आता आपल्याला एकसारखा कपडा करत कवरच्या चारही बाजूने शिलाई करायची आहे. परंतु इथे एक काळजी घ्यायची आहे, नेट लावताना एकदम ताठ करून नेट लावायचे आहे, जेणेकरून ते कोठेही गोळा होणार नाही किंवा ती साडी कवरवर लूज बसणार नाही. फिनिशिंग छान येईल. मी ज्या प्रकारे शिलाई करते आहे त्या प्रकारे शिलाई करून घ्यायची आहे. उरलेली नेट मी कट करून घेते आणि फिनिशिंगमध्ये कवर करून घेते. एक्स्ट्राचा जो काही कपडा असेल तो कट करून घ्यायचा. 1 ते 1.5 इंचाची पट्टी घेतली आहे आणि डबल फोल्डमध्ये मी तिला गोट वाळते आहे. आता दोन्ही बाजूला गोट वाळताना आपल्याला वरतून फोल्ड करावं लागलं नाही, पण या ठिकाणी गोट वाळताना आपल्याला वरच्या बाजूने पण फोल्ड करायचे आहे. पुन्हा एकदा दाखवते, ज्यांना डायरेक्ट डबल गोट जमत नसेल त्यांनी अशा प्रकारे गोट वाळायचा आहे. वरती थोडा अर्धा इंच पट्टीचा कपडा सोडायचा आणि खाली पण अर्धा इंच सोडायचा. आधी एक शिलाई टाकून घ्यायची. बघा खालून किती छान फिनिशिंग येते. पुन्हा एकदा वरच्या बाजूने फोल्ड करून आपल्याला गोट वाळायचे आहे. खूप सुंदर पाइपिंग येते. तुम्ही एकदा नक्की अशा प्रकारे करून बघा. जर कॉटनचा कपडा असेल तर काही प्रॉब्लेम नाही. जर सिल्की कपडा असेल तर तुम्ही डबल टिप करू शकतात. पहिली टिप काढली तरी चालते. दोन्ही बाजूने तुम्हाला गोट वाळून दाखवला आणि कवरच्या सर्व बाजूने मी पाइपिंग करून घेतली. आता तुम्ही मेजरमेंट बघू शकता आणि आपलं साडी कवर तयार झालेलं आहे. तुम्हाला साडी ठेवून दाखवते किती फिनिशिंगमध्ये आपली साडी आणि प्रॉपर मेजरमेंटमध्ये बसली आहे. बघू शकता. मी साडी ठेवून दाखवते. यामध्ये तुम्ही पेटिकोट आणि ब्लाउजही ठेवू शकता. बघा एकदम मापात आपली साडी बसली आहे. नेटमधून साडी दिसते आहे.
कितीही दिवस हे साडी कवर तुम्ही वापरू शकता. तसेच तुम्ही वॉश करू शकता. कुठल्याही प्रकारचं येथे प्लास्टिक यूज केलं नसल्यामुळे हे खूप दिवस टिकेल आणि दिसायलाही खूप सुंदर दिसते. रिटर्न गिफ्टसाठी खूप छान ऑप्शन आहे. कसंही उलटपालट करा, प्रेस केलेली साडीची घडी अजिबात मोडणार नाही. कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा. लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. चलो बाय.